हॅलो स्टुडंट, युनिट नंबर फर्स्ट मधला फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज इन रिलेशन टू बायोलॉजिकल ॲक्शन यामधलं प्रोटीन बाइंडिंग बघूया. प्रोटीन बाइंडिंग म्हणजे काय? स्टुडंट्स, प्रोटीन बाइंडिंग हा आपल्या सिलेबसमधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि बऱ्याचदा हा एक्झाममध्ये विचारला गेला आहे. सो इट इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट. पूर्ण व्हिडिओ बघा सो दॅट तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आणि तुमचे जे काही प्रत्येक कन्सेप्ट हे क्लिअर होणार. आधी समजूया की प्रोटीन बाइंडिंग म्हणजे काय. एखादा आपण ड्रग इनहेल करतो तर तेव्हा काय होतं की हा आपला ड्रग आपण माउथमधून घेतो, नंतर तो स्टमकमध्ये, इंटेस्टाईनमध्ये, नंतर त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं आणि तो ब्लड स्ट्रीममध्ये जातं. ब्लडमध्ये गेल्यानंतर नेमकं आपल्या ड्रगचं होतं काय, तर आपला ड्रग मॉलिक्यूल हा काय होतो, ब्लडमध्ये प्रेझेंट असलेल्या प्रोटीनसोबत बाउंड होतो. तर जेव्हा आपला ड्रग मॉलिक्यूल हा आपला प्रोटीनसोबत बाउंड होतो तेव्हा तो काही कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. म्हणजे हे जे आहे, हा प्रोटीन आहे, हा ड्रग मॉलिक्यूल आहे, एकमेकाला बाउंड होतात आणि एक अशा प्रकारे कॉम्प्लेक्स फॉर्म होतं. ह्याला ड्रग प्रोटीन कॉम्प्लेक्स किंवा प्लाझ्मा प्रोटीन ड्रग कॉम्प्लेक्स असं म्हणतात. आणि असं नाही जेव्हा आपण ड्रग इनहेल करतो आणि तो आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये पोहोचतो तेव्हा सगळाच ड्रग हा प्लाझ्मासोबत बाउंड होतो, असं नाही. कारण असं जर असतं तर प्रत्येक ड्रगचाही 100% बायो अवेबिलिटी आपल्याला भेटलेली असते. सो असं नाही होत. काही प्रमाणातच ड्रग आपला हा बाउंड होतो प्रोटीनला आणि त्याचा डिझायरेबल रिसेप्टारपर्यंत जाऊन तो पोहोचतो आणि बाकीचा जो हा ड्रग आहे तो फ्री राहतो. फ्री ड्रग मॉलिक्यूल हा ब्लडमध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. आता ब्लडमध्ये काय काय प्रेझेंट असतं हे आपल्याला माहितीच आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स अवेलेबल असतात. कुठले कुठले प्रोटीन? अल्ब्युमिन, अल्फा ॲसिड, ग्लायकोप्रोटीन, लिपोप्रोटीन आणि ग्लोबिलिन, हे 4 प्रकारचे प्रोटीन आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. प्लस त्याच्यामध्ये आणखीन काही सेल्स असतात, टिश्यू असतात. बट मोस्टली आपला जो ड्रग आहे तो बाउंड होतो ह्या अल्ब्युमिनला. म्हणजे जवळजवळ आपण म्हणू शकतो 90% ड्रग्ज जे आहे ते ह्या अल्ब्युमिन प्रोटीनला जाऊन बाउंड होतो. ओके, समजूया आधी, नंतर आपण थेरोटिकली बघूया की प्रोटीन बाउंडिंग नेमकं होतं कसं आणि त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, तो साईटवरती जाऊन कसं काय रिॲक्ट होतं, कसं काय होतं ते बघूया आधी. ठीक आहे. कारण कन्सेप्ट जर क्लिअर असणार तर तुम्ही एक्झाममध्ये इझिली लिहू शकता. बट थिअरॉटिकली बघितलं आणि कन्सेप्टच क्लिअर नसले तर मग त्याचा काहीही अर्थ नाही. सो आधी समजूया की नेमकं काय घडतं. सो जेव्हा आपण ड्रग घेतो, ड्रग घेतल्यानंतर त्याचं आधी त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं, त्याचं ॲब्झॉर्प्शन होतं. त्याच्यानंतर जेव्हा आपला ड्रग हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं आपण की आपलं हे ब्लड कॅपिलरी आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला ब्लड जातो तर हे जे ड्रग मॉलिक्यूल आहे अशा प्रकारे काहीतरी असतो. तो आधीच डिकम्पोज झालेला आहे, त्याच्यामुळं काय त्याचे मॉलिक्युल्स फॉर्म झाले आहे. तर हा काय करतो, प्रोटीनला जाऊन बाउंड होतो. जेव्हा फॉर एक्झाम्पल हा आपला प्रोटीन आहे आणि जेव्हा हा ड्रग प्रोटीनसोबत बाउंड होतो तेव्हा एक अशा प्रकारचं कॉम्प्लेक्स फॉर्म होतं. तर असं नाही की सगळाच ड्रग जाऊन बाउंड होतो, काही फ्री फॉर्ममध्ये हे सुद्धा असतो. ठीक आहे. सो दीज आर अवर कॉम्प्लेक्स ड्रग प्रोटीन कॉम्प्लेक्स अँड दीज आर अवर फ्री ड्रग मॉलिक्यूल. आता हे ड्रग मॉलिक्यूल जेव्हा आपल्या ब्लडमध्ये असतात, ठीक आहे, काय होतं, हे एक रफली एक अशी डायग्रॅम आहे. म्हणजे जेव्हा डायग्रॅम कशाची, तर जेव्हा आपण ड्रग इनहेल करतो, आता इथं ड्रगचं ॲब्झॉर्प्शन झालं तर ड्रगचं काम कुठं होतं, फॉर एक्झाम्पल याला पायामध्ये काम होतं किंवा याला आपण हेडेकसाठी यूज केलं तर हा काय करणार, ब्लड थ्रू आउट बॉडीमध्ये सर्क्युलेट होतं. ठीक आहे. तो ब्लडच्या साह्याने हा आपला ड्रग आणि प्रोटीन कॉम्प्लेक्स काय करणार, हा आपल्या ब्रेनमध्ये जाणार. जर आपण ती ड्रग फॉर हेडेकसाठी यूज केली असणार. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊ की आपण हेडेकसाठीच यूज केली तर हा काय करणार, इथे पोहोचला. इथं पोहोचल्यानंतर तिथं सेल असतात, टिश्यू असतात. तर त्याच्यामध्ये मेकॅनिझम काय होतं तर तेच इथं आहे की फॉर एक्झाम्पल हा एक ऑर्गन आहे, सेल आहे किंवा साईड ऑफ ॲक्शन आहे जिथं आपल्या ड्रगचं काम आहे. इथं गेल्यानंतर काय होतं, हे आपलं एक ऑर्गन आहे जिथे आपल्याला साईड ॲक्शन पाहिजे, म्हणजे साईड ऑफ ॲक्शन आहे. हे एक प्रकारचं फॉर एक्झाम्पल एक ऑर्गन आहे, याच्यामध्ये आपल्याला एक मेम्ब्रेन असते, आउटर अँड इनर मेम्ब्रेन असते. ठीक आहे. आणि हे जे काय आहे हे सेल्स आहे. वी नो की ऑर्गन हे नंबर ऑफ सेल्सनी बनले, टिश्यूनी बनले आहे. सो दीज आर अवर सेल. आणि हे जे काय आहे हे एक्स्ट्रा सेल्युलर
फ्लुइड आहे, सेलच्या आउटसाईड असलेलं ते फ्लुइड आहे आणि याच्या आतमध्ये जे आहे ते इंट्रासेल्युलर फ्लुइड्स आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. बट आत्ता काय होतं की इथं आपली फॉर एक्झाम्पल आपली कॅपिलरीज आहे. कॅपिलरीज काय करतं, ब्लडला सर्क्युलेट करतं थ्रू आउट द बॉडी. तर आता जेव्हा आपला ड्रग प्रोटीनचा जो कॉम्प्लेक्स आहे जेव्हा आपला ऑर्गनच्या साईडला येतो, ऑर्गनच्या बाहेर साईडला होतो, तेव्हा काय होतं ते बघूया. आता इथला हा जो पोर्शन आहे याला जर आपण झूम करून बघितलं, इथे बघूया, झूम करून बघूया की आपला हा जो कॉम्प्लेक्स आहे इथे जाऊन पोहोचला, कारण हा आपला साईड ऑफ ॲक्शन आहे. तर आता हा जो काही कॉम्प्लेक्स होता याला आतमध्ये जायच्यासाठी त्याची कंडिशन काय रिक्वायर्ड आहे, तर याची कंडिशन ही आहे की आपला जो ड्रग आहे हा इट शुड बी बाउंड टू द प्रोटीन. म्हणजे इथे वी नो, आपण बघितलं की सर्व प्रकारचे ड्रग हे प्रोटीनला बाउंड होत नाही, काही फ्री फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे, हा फ्री फॉर्ममधला ड्रग हा आपला मेम्ब्रेनला क्रॉस करू शकत नाही. कंडिशन एकच आहे की ड्रगला जर आपली मेम्ब्रेनला क्रॉस करायचा आहे तर तो बाउंड असला पाहिजे प्रोटीनला. सो तोच ड्रग आपला ही मेम्ब्रेन क्रॉस करू शकणार जो बाउंड आहे. आपण आधी एका लेक्चरमध्ये बघितलं आहे की आयोनाइज्ड अनआयोनाइज्ड फॉर्म असला पाहिजे, कसा कुठे काय ॲब्झॉर्प्शनसाठी डिस्ट्रीब्युशनसाठी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं आहे. सेम कंडिशन इथे आहे की जर ड्रगला मेम्ब्रेनला क्रॉस करायची असणार तो इट शुड बी बाउंड टू द प्रोटीन. आता हा ऑर्गनमध्ये रीच झाला, ठीक आहे, ऑर्गनमध्ये आला म्हणजे साईड ऑफ ॲक्शनमध्ये आला, बट एका पर्टिक्युलर रिसेप्टार सोबत जाऊन तो अजूनही बाउंड झालेला आहे का, नाही. तर हा बाउंड आहे सध्या कुठं, तर हा आपल्या प्रोटीनला बाउंड आहे. बट ही जी टिश्यू आहे किंवा हे सेल आहे ह्या सेलच्या आतमध्ये गेला नाही. इथं आपला रिसेप्टार आहे, ठीक आहे, जिथे आपल्याला ॲक्शन पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्या हेडेक आहे, हेडेक कमी करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला ह्या रिसेप्टारला जाऊन आपला ड्रग बाउंड असला पाहिजे. त्या रिसेप्टरला जाऊन बाउंड झाला तरच आपल्याला आपली ॲक्शन भेटणार. ठीक आहे, आता ह्या जर कंडिशनमध्ये आला, आपण झूम केलं, याला झूम करून थोडं बघूया इथून एवढ्या पोर्शनला, तर काय होतं, मेम्ब्रेनच्या आतमध्ये आपला ड्रग पोहोचलाय बट बाउंड आहे प्रोटीनला. आता सेलच्या आतमध्ये रिसेप्टार्स आहे, ह्या रिसेप्टारमध्ये जाऊन पोहोचण्यासाठी आपला ड्रग शुड बी इन अ फ्री फॉर्म, म्हणजे तो प्रोटीनसोबत डिटॅच्ड झाला पाहिजे. आधी तो अटॅच होता, आता त्याला रिसेप्टारला जाऊन बाउंड व्हायचा आहे, म्हणून तो काय झाला पाहिजे, तो डिटॅच्ड झाला पाहिजे. ठीक आहे, थोडक्यात एका छोटूशा एक्झाम्पलनं समजून घ्या. फॉर एक्झाम्पल हा आपला प्रोटीन आहे, हे आपला रिसेप्टार आहे, याला जाऊन बाउंड झाला, त्याच्यामुळेच हा आपला साईड ऑफ ॲक्शनपर्यंत गेला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हे आपलं रिसेप्टार आहे जे आपल्याला पर्टिक्युलर ॲक्शन शो करणार. मला हेडेक आहे, हेडेकसाठी मी गोळी घेतली आहे आणि हा ड्रग काय करणार की हा रिसेप्टारला जेव्हा बाउंड होणार तेव्हाच कुठं माझा हेडेक कमी होणार. ठीक आहे, आता याला इथं बाउंड होण्यासाठी हा काय फ्री असला पाहिजे, याच्यापासून डिटॅच्ड असायला पाहिजे. सो हा काय करणार, याच्यापासून डिटॅच्ड होणार आणि याला जाऊन बाउंड होणार. ठीक आहे, याच्यासोबत म्हणजे आपला ड्रगला आपल्या पर्टिक्युलर रिसेप्टार सोबत जर बाउंड व्हायचं असणार तर आपल्या प्रोटीन सोबत डिटॅच होणार. ठीक आहे, आणि हे सगळं गरजेचं आहे का, तर त्याला एक पर्टिक्युलर फार्माकोलॉजिकल ॲक्शन द्यायची आहे. सगळ्यांना समजलंय, एकच अगदी सोप्या पेनचं एक्झाम्पल घेतलं आहे आपण. ठीक आहे, सो हा आपला ड्रग मॉलिक्यूल आहे. हा ड्रग मॉलिक्यूल इथं रिसेप्टारला जाऊन बाउंड होण्यापर्यंत म्हणजे त्याला इथं अटॅच होणंही गरजेचं आहे, कारण अटॅच झाला नाही तर तो ब्लडच्या थ्रू साईड ऑफ ॲक्शनपर्यंत येणार नाही. ठीक आहे, बट अटॅच झाल्यानंतर त्याला डिटॅच्ड सुद्धा होणं गरजेचं आहे का, तर त्याला आपल्या पर्टिक्युलर रिसेप्टारला जाऊन बाउंड होणं आहे. ठीक आहे, सो अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना समजलंय. सो दिस ऑल जो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इज नोन ॲज अ प्रोटीन बाइंडिंग. हे जे काही आहे त्याला प्रोटीन बाइंडिंग म्हणते. सो हे बघा, इथे झूम करून बघितलं की हा आपला ड्रग जो आहे रिसेप्टारला बाउंड होतो, तर आता इथं त्याला डिटॅच होणं गरजेचं आहे का, तर सेलच्या आतमध्ये रिसेप्टार आहे आणि रिसेप्टारला जाऊन बाउंड होण्यासाठी त्याला डिटॅच व्हावं लागलं. ठीक आहे, आता याला जर झूम केला आपण फर्दर की ही आपली साईड ऑफ ॲक्शन आहे, ही आपली पर्टिक्युलर सेल आहे, त्याच्यामध्ये रिसेप्टार प्रेझेंट आहे. तर आता हा आपला ड्रग फ्री फॉर्ममध्ये आहे. फ्री फॉर्ममध्ये असल्यानंतर हा काय होणार, हा रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार आणि पर्टिक्युलर थेरॉप्टिकल ॲक्शन आपल्याला
प्रोड्यूस करणं. सो सगळ्यांना कळलं आहे की प्रोटीन बाउंडिंग म्हणजे काय. सेम जे काय मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे आतापर्यंत ते सगळं इथं थेरॉटिकल लिहिलं आहे की जेव्हा आपला ड्रग मॉलिक्यूल प्रोटीनला बाउंड होतो तेव्हा जे काही कॉम्प्लेक्स फॉर्म होतं त्याला ड्रग प्रोटीन किंवा प्लाझ्मा प्रोटीन ड्रग कॉम्प्लेक्स म्हणतं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये किती प्रकारचे आपल्याला प्रोटीन अवेलेबल आहे तर ते 4 प्रकारचे आहे ब्लडमध्ये. ठीक आहे. आणि ब्लडमध्ये फक्तच प्रोटीनच नाही तर बाकीचे ऑल्सो प्रोटीन प्रोड्यूस आहे, एक्स्ट्रा सेल्युलर टिश्यूसुद्धा अवेलेबल आहे. बट मोस्टली आपला जो ड्रग आहे तो बाउंड होतो अल्बुमिनला. ठीक आहे. आता हे जे काही प्रोटीन बाइंडिंग आहे याचे 2 टाईप्स आहे. फर्स्ट वन इज अ रिव्हर्सिबल अँड सेकंड वन इज अ इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल म्हणजे कुठलं, जर आपला ड्रग फॉर एक्झाम्पल आपला ड्रग आहे आपला प्रोटीनला बाउंड होतो आणि परत तुटून म्हणजे तुटून म्हटल्यापेक्षा डिटॅच्ड होऊन आपल्या पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. म्हणजे हे रिव्हर्सिबल आहे, याला बाउंड होतो परत तर रिव्हर्स होऊन त्याला अटॅच होतो, ते रिव्हर्सिबल कंडिशन आहे. ठीक आहे. आणि इरिव्हर्सिबल म्हणजे काय, आपला ड्रग हे बाउंड झाला आणि हा आता परत तुटणार नाही. ते म्हणतात ना फेविकॉल का जोडे अब तुटे से तुटणे का नाही, असाही बॉन्ड असतो, असाही एक यांचं एक इंटरॅक्शन असतं. आणि एका पर्टिक्युलर ठिकाणी तो रिव्हर्सिबल असणं गरजेचं आहे आणि कुठेतरी पर्टिक्युलर ठिकाणी तो इरिव्हर्सिबल असणंही गरजेचं आहे. ठीक आहे. जेव्हा आपला प्रोटीन हा ड्रग मॉलिक्यूल सोबत बाउंड होतो तेव्हा तो वीकली बाउंड होतो, तेव्हा त्याच्यामध्ये जो काही बॉन्ड असतो तो असतो वांडरवॉल फोर्सेस किंवा हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग आपण बघितली आहे की काय आहे की ही जी आहे ती वीक आहे. वीक असल्यामुळे ते पटकन बाउंड होतो आणि पटकन डिटॅच्ड होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे हे जे काही बॉन्डिंग आहे ते वीक आहे आणि वीक फोर्सेस कुठले आहेत तर वांडरवॉल फोर्सेस किंवा हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे. आणि ते काय होतं, इझिली बाउंड होतं आणि इझिली फ्री होतं. आणि इरिव्हर्सिबलच्या टाईपमध्ये काय होतं की एकदा बाउंड झाला तर तो परत डिटॅच्ड होत नाही. तर ते कुठले बॉन्ड आहे तर ते बॉन्ड स्ट्रॉंग बॉन्ड आहे, लाईक कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे ते एकदा अटॅच झालं तर ते परत फ्री होत नाही आणि फ्री होऊन ते परत आपल्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होत नाही. दिस इज अ डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ प्रोटीन बाइंडिंग. जर तुम्हाला कळलेलं असणार की हे एक्सप्लेनेशन तर तुम्ही प्रोटीन बाइंडिंगला कधीच विसरणार नाही. थेरॉटिकली हीच एकदा तुम्हाला कळलं की तुम्ही इझिली लिहू शकता की प्रोटीन बाउंडिंगमध्ये म्हणजे काय आहे. प्रोटीन बाइंडिंग हे आपल्या फार्माकोलॉजीमध्ये त्याचा नेमकं इफेक्ट काय आहे, त्याचा यूज काय आहे, तर हे इम्पॉर्टन्स काय आहे तर हेही आपल्याला बघायचं आहे की हा काय करतो, आपल्या बायो अवेलेबिलिटी किंवा डिस्ट्रीब्युशनला इन्फ्लुएन्स करतो. प्रोटीन बाउंडिंग मुळे काय होतं की आपला ड्रग जो आहे त्याची बायो अवेलेबिलिटीला इन्क्रीज करतो आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन हे ऑल्सो इन्क्रीज करतो. बोथ कम्प्लीट अँड फ्री ड्रग्ज आर इम्पॉर्टंट फॉर कम्प्लीट फार्माकोलॉजिकल ॲक्शन. म्हणजे जे फ्री ड्रग्स आहे आणि कॉम्प्लेक्स फॉर्म आहे हे दोनही आपल्याला इम्पॉर्टंट आहे. कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर आपल्या फार्माकोलॉजिकल ॲक्शनसाठी. दिस इज आवर प्रोटीन बाइंडिंग. आपल्या सिलेबसमध्ये नेक्स्ट पॉईंट आहे चिलेशन. बघूया चिलेशन म्हणजे काय. एक आधी समजून घेऊया की फॉर एक्झाम्पल हा मेटल आयन आहे किंवा मेटल ॲटम आहे. तर मेटल ॲटमला तेच कंपाऊंड किंवा तेच ग्रुप जाऊन अटॅच्ड होऊ शकता ज्याला लोन पेअर आहे. आणि ज्याला लोन पेअर आहे अशा कंपाऊंडला आपण लिगॅंड्स म्हणतो. सो आपल्या मेटलला काय जाऊन बाउंड होतं तर आपल्या मेटलला लिगॅंड्स जाऊन बाउंड होतं. चिलेट किंवा चिलेशन यालाच काय म्हणतो तर आपण त्यालाच कॉम्प्लेक्झेशन म्हणतो. आता चिलेशन किंवा कॉम्प्लेक्झेशन कशामध्ये होतं तर हे फक्त आणि फक्त जे आपले मेटल आयन्स किंवा मेटल मॉलिक्युल्स असतात त्यांच्यासोबत होतात. जे आपले कंपाऊंड आहे किंवा जे काही एक्झाम्पल आहे चिलेशनचे त्याला आपण चिलेट म्हणतो. इथे बघा एक एक्झाम्पल दिलं आहे की इथिलीन डायमाइनचं. दिस इज अवर इथिलीन डायमाइन. याच्यामध्ये काय आहे की 2 अमाइन आहे. अमाइन नायट्रोजन आहे. नायट्रोजनमध्ये ऑलरेडी 2 लोन पेअर आहे. ठीक आहे. आता ह्या लोन पेअरचं नेचर काय आहे की हा मेटल ॲटमसोबत जाऊन बाउंड होतो. आता हा इथे एकच कंपाऊंड आहे, एकच आपला मॉलिक्यूल आहे. बट याच्याकडे 2 वेगवेगळे
लोन पेअर आहे, ठीक आहे, म्हणजे हा एक अमाइन आहे, दुसरा एक अमाइन आहे, याच्यामध्ये याच्याजवळ एक लोन पेअर आहे, याच्याजवळ दुसरा लोन पेअर आहे. म्हणजेच काय, हा जो लोन पेअर असलेला फंक्शनल ग्रुप आहे याला लिगँड्स म्हणतो. आणि याच्याकडे किती लिगँड्स आहे, म्हणजे इथिलियन डायअमाइनकडे किती लिगँड्स आहे, 2 लिगँड्स आहे. तर हे 2 लिगँडची कॅपॅसिटी काय आहे किंवा त्याचं नेचर काय आहे की हा दोन्ही बाउंड होऊ शकतो विथ द सेम मेटल ॲटम. आता हे जे काही लोन पेअर आहे, ह्या लोन पेअरचं नेचरच आहे की हा डोनेट करतो याचे लोन पेअर आणि येता हे काय होतं, बॉन्ड फॉर्म करतो. आणि हे जे काही बॉन्ड फॉर्म करतं याला प्रोसेसला चिलेशन म्हणतं. आणि हे जे काही हा कंपाऊंड आहे याला चिलेट म्हणते. याचं एक्झाम्पल आपण आताच बघितलं की इथिलिन डायअमाइन आणि अल्सो EDTA. हा आता हे जे काही रिॲक्शन होतं, बॉन्ड फॉर्मेशन होतं, तेव्हा एक रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं. आता याचं इम्पॉर्टंट काय आहे फार्माकोलॉजिकल, की एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे किंवा ॲनिमल आहे, ह्युमन आहे, त्याच्या बॉडीमध्ये जर मेटल आयनचं कॉन्सन्ट्रेशन हाय प्रमाणात झालं किंवा त्यांनी फॉर एक्झाम्पल पॉयझन घेतलं किंवा त्याच्या शरीरामध्ये कुठल्या तरी काहीतरी कारणामुळे लीडचं प्रमाण किंवा आयरनचं, मर्क्युरीचं, आर्सेनिकचं, कुठल्याही एखाद्या मेटलचं त्याच्या शरीरामध्ये प्रमाण जास्त प्रमाणात झालं. कुठलीही गोष्ट आपल्याला माहिती आहे जास्त प्रमाणात असायला नको, ठीक आहे. आता ही जर प्रमाण आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात झालं, एक एक्झाम्पल बघूया की फॉर एक्झाम्पल दिस इज अ ह्युमन बॉडी आणि याच्या बॉडीमध्ये स्टमकमध्ये काय झालं, जे मेटल आयन्स आहे भरपूर प्रमाणात जर इनहेल केले याने किंवा फॉर एक्झाम्पल पॉयझन घेतलं, तर आता अशा कंडिशनमध्ये आपण काय करणार, याला आपण चिलेट देणार. म्हणजे काय करणार, EDTA देणार. EDTA हे मोस्ट कॉमनली चिलेट आहे अशा पॉयझनिंग केसेससाठी यूज करायसाठी. आपण काय करणार, ह्या एखाद्या पर्टिक्युलर पेशंटला आपण EDTA देणार. तर ह्या EDTA मेटल याच्यामध्ये एंटर होणार. याचं नेचर काय आहे की हा लिगँड्सला जाऊन बाउंड होतो, ठीक आहे. आपला हा मेटल काय करणार, इथे जाऊन बाउंड होणार. म्हणजे हे जे काही लीड आहे किंवा मेटल ॲटम आहे, कुठलेही असू शकतं, आर्सेनिक, आयरन, मर्क्युरी, कुठलेही, त्याला जाऊन बाउंड होणार. बाउंड झाल्यानंतर काय होणार की याचं फर्दर ॲब्सॉर्प्शन होणार नाही, जे की आपल्या बॉडीसाठी फार टॉक्झिक आहे. आणि बाउंड झालं एक थोड्या वेळासाठी नंतर आपण काय करणार, याला इमेटिक्स देणार, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार, याच्या बॉडीमधलं पूर्ण हे एक्सपेल आउट होणार, ठीक आहे. सो पॉयझनिंगसाठी आपण अशा चिलेशनचा किंवा अशा EDTA पर्टिक्युलरली यूज करतो. सो याचा इम्पॉर्टंट रिलेशन टू बायोलॉजिकल ॲक्शन काय आहे की वेन मेटल लाईक्स लीड, मर्क्युरी, आयरन, आर्सेनिक याचं कॉन्सन्ट्रेशन हे आपल्या बॉडीमध्ये जास्त होतं, टॉक्झिक लेवलपर्यंत ते जेव्हा जातं तेव्हा चिलेशन थेरपी आपण यूज करतो. आणि मोस्टली EDTA ही इंजेक्ट करतो ह्या ब्लड स्ट्रीम. आणि अशी हेवी मेटल्स जे आहे ते आपण बॉडीतून रिमूव्ह आउट करतो. सो पॉयझनिंगच्या वेळेस ही चिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. दिस इज अवर चिलेशन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया नेक्स्ट पॉईंट, दॅट इज बायो आयसोस्टेरिझम. दिस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ अवर टॉपिक. हा सुद्धा एक्झाममध्ये बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. सो तुम्हाला जर हे एक्सप्लेनेशन आवडलं असणार किंवा याची नोट्स तुम्हाला जर पाहिजे असणार तर नोट्स ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही चॅनलला जॉईन करू शकता आणि प्रत्येक व्हिडिओची नोट्स ही तिथे तुम्हाला अगदी फ्रीमध्ये अवेलेबल होईल. जर व्हिडिओ आवडला असणार तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, सो दॅट कुठल्याही टॉपिकवरची नोट्स तुम्हाला मिस होणार नाही. आणि जर कुठल्याही टॉपिकवरती तुम्हाला क्युरीज असणार तुम्ही कमेंट करू शकता किंवा मला डायरेक्ट मेसेज करा इंस्टाग्रामवरती. ओके, सो थँक्यू. भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत.